कोल्हापुरात देखील अशीच काहीशी परिस्थिती आहे। कोल्हापुरात पंचगंगा नदीचं पाणी हे पात्राबाहेर गेलेलं आहे। खरं तर जून महिन्यात बघितलं तर कोल्हापुरात प्रचंड असा पाऊस झाला आणि त्यामुळे पाणी पातळीत सुद्धा सातत्यानं वाढ होते। कोल्हापुरातली जर आपण स्थिती बघितली तर पंचगंगा नदीचं पाणी हे पात्राबाहेर गेल्याचं बघायला मिळते। दुसऱ्यांदा खरं तर यंदा पावसाळ्यात पाण्याखाली गेली आहे। कोल्हापूरमध्ये आठवड्याभरापासून पावसाचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे जिल्ह्यातील 36 बंधारे सध्या पाण्याखाली गेले। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर सिंग। दरम्यान आमच्या प्रतिनिधींनी याचा आढावा घेतलाय, बघूया। कोल्हापुरात आज सकाळपासून पावसाची उघडझाप आहे। सध्या पावसाची परिस्थिती पाहायची झाली तर मी सध्या आहे पंचगंगा नदी घाट परिसरामध्ये। माझ्या पाठीमागचा सगळा परिसर जो आहे तो पाहायचं झालं तर पंचगंगा नदीचं पाणी जे आहे ते यंदाच्या पावसाळ्यामध्ये दुसऱ्यांदा पात्राबाहेर ही नदीचं पाणी जे आहे ते बाहेर पडलेलं आहे। खरं तर यंदा जून मध्ये पहिल्यांदा नदीचं पाणी जे आहे ते पात्राबाहेर पडलेलं होतं। याचं कारण म्हणजे जून मध्ये झालेला पाऊस जो होता त्या पावसाचा हा सगळा परिणाम पाहायला मिळाला होता। कोल्हापुरातल्या सगळ्याच जिल्ह्यातल्या सगळ्याच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये खरं तर जून मध्ये झपाट्याने वाढ झालेली होती। वारणा असेल, दूधगंगा असेल, भोगावती असेल, या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झालेली होती। पंचगंगा नदीची सुद्धा पाणी पातळीमध्ये वाढ जी आहे ती पाहायला मिळते। खरं तर काही आठवड्यापूर्वीच पावसाचं प्रमाण जे आहे ते पाहायचं झालं तर जवळपास जून मधल्या पावसाचं प्रमाण जे आहे ते पाहायचं झालं तर दरवर्षीपेक्षा यंदाचा पाऊस जो आहे तो जून मध्ये सर्वाधिक पाऊस असल्याचं सांगितलं जात आहे। खरं तर पंचगंगा नदीची या सगळ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर सध्या पाणी पातळी पाहायची झाली तर सध्या पंचगंगा नदी 31 फुटांवर आहे आणि जवळपास 36 बंधारे जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। जिल्ह्यातले काही जुने पूल जे आहेत ते सुद्धा काही वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत। संपूर्ण प्रशासनानं या पावसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतल्याचं सुद्धा पाहायला मिळते। त्यामुळं जर का पावसाचं प्रमाण जर का असंच राहिलं तर मात्र प्रशासनाकडून खबरदारी जी आहे ती घेण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात येते। कारण संभाव्य पूर परिस्थितीचा जो धोका असतो त्याच पार्श्वभूमीवर प्रशासन जे आहे ते अलर्ट मोडवर असतं। ही सगळी दृश्य आपण पाहतो ती पंचगंगा नदी घाटावरची आहेत। काही मंदिर असतील ती पाण्याखाली गेलेली आहेत आणि जर पावसाचं प्रमाण जर वाढलं तर हे नदीचं पाणी जे आहे ते हळूहळू पूर सदृश्य स्थिती जी आहे ती निर्माण होत असते। त्यामुळं प्रशासन वेळोवेळी खबरदारी घेण्याचं काम जे आहे ते करत असतं। सध्या जर पाहायचं झालं तर गेल्या 24 तासांमध्ये राधानगरी असेल, शाहूवाडा असेल, बुदरगड असेल, गारगोटी असेल या भागांमध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो झालेला आहे। मात्र आज सकाळपासून पावसाचं प्रमाण जर पाहायचं झालं तर मध्यम स्वरूपाच्या सरी ज्या आहेत त्या अधूनमधून बरसत असताना पाहायला मिळतात। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।